श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, PhD. संग्राहक कैलासवासी ल. का. तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन, पुणे. प्रकरण 66. भव्यत्व आणि दिव्यत्व. पृष्ठ क्रमांक 187. भव्यत्व आणि दिव्यत्व हे सर्व काळ सर्व ठिकाणी कधीच वास करीत नाही. सूर्या इतके भव्य आणि दिव्य दुसरे काय आहे? पण तो कधी पूर्वेला तर कधी पश्चिमेला. इतके करूनही रात्रीला कुठे? चंद्र भव्य आणि दिव्य खरा, पण तो कलेकलेनंच वाढतो आणि एका रात्री तर अजिबात गायब असतो. भव्यत्वाची आणि दिव्यत्वाची ही दोन उदाहरणे या गुणांची अस्थिरता आणि क्षय दाखवितात. दिव्यत्व विरहित भव्यता ही भीषणता पावते आणि भव्यत्व विरहित दिव्यत्व आपत्तीचे आव्हान होते. जेव्हा भव्य आणि दिव्य अशा गोष्टींचा मानवाला साक्षात्कार होतो तेथे त्याचे मस्तक नमते. ते त्याला स्वतःच्या ठिकाणी असावे असे वाटणे स्वाभाविकच आहे, पण त्याचा लाभ मात्र प्रत्येकास होत नाहीच. तेव्हा माणसाने नित्य जोपासण्यासारखे काय आहे याचाच अधिक विचार करावा. महत्वाकांक्षी माणसे फार नसतात. ज्यांच्या हातून साध्या साध्या गोष्टींचे सातत्य सांभाळले जाते ते आपली महत्वाकांक्षा पूर्णत्वास नेऊ शकतात, पण जे याकडे दुर्लक्ष करतात ते अपयशी ठरतात. आरोग्य हे काही भव्य आणि दिव्य वस्तू नाही, अगदी साधी गोष्ट आहे, पण हिच्याकडे दुर्लक्ष करून कोणी कुठल्याही गोष्टीत खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल काय? गांधीजींचे विभूतिमत्व भव्य आणि दिव्य खरे, पण आरोग्याच्या अभावी ते त्यांना प्रकट करणे शक्य झाले असते काय? नेहरूजींचे व्यक्तिमत्व अतुलनीय असेच आहे, मग त्यांच्या ठिकाणी जे आरोग्य आहे हे नसते तर असे व्यक्तिमत्व त्यांना घडविता आले असते काय? आरोग्य, वेळच्या वेळी कामे करण्याची सवय, आत्मनिर्णय, प्रसंगावधानता, हजरजबाबीपणा, नीटस वागणूक, आपल्याप्रमाणे दुसऱ्याच्या भावनेस मान देण्याची सवय, कोणाचे ऐकावे व कोणाचे ऐकू नये याची जाणीव, निंदा व स्तुती यांना कितपत मोजावे याविषयी जागरूकपणा हे गुण साधे आहेत. यास भव्यत्व आणि दिव्यत्व नाही. प्रतिभासंपन्न अक्षर वाङ्मय प्रत्येकास लिहिणे अशक्य, पण अक्षर सुडवून काढणे, सुवाच्य व शुद्ध लिहिणे हे अभ्यासाने येणार आहे. हे अगदी साधे व केवळ स्वल्प प्रयत्नाने आत्मसात करता येणारे गुण माणसाचे जीवन सुखदायी करण्या इतके जेवढे उपयोगी पडतात, प्रसंगी गुणसमयाच्यातून विशाल व्यक्तिमत्व निर्माण होते, तेवढे भव्यत्वावर आणि दिव्यत्वावर लक्ष ठेवून कोणी जर या अगदी साध्या गुणांकडे दुर्लक्ष करील तर तो दुर्दैवी, अपयशी आणि स्वप्नाळू असाच म्हणावा लागेल. गेल्या 2 पिढ्यांपासून यानं त्या कारणामुळे या वरील साध्या गुणांकडे दुर्लक्ष झालेले असून त्याचा परिणाम हवालदिली व अगतिकता या रूपाने समाजात सर्वत्र पाहावयास मिळत आहे. आपल्या कल्याणास तो देवाची वाट पाहणारा जसा भाबडा अविचारी म्हणावा लागतो, त्याप्रमाणे सरकार आणि सामाजिक परिस्थिती केव्हा सुधारती याकडे आशाळभूतपणाने डोळे लावून बसणारा इतकाच किंबहुना जास्त अविचारी म्हणावा लागेल. जुन्या शब्दात रामराज्य जरी आले किंवा नवीन कुठलीही आदर्श समाज व्यवस्था निर्माण झाली तरी वरील साध्या गुणांचे औचित्य मुळीच कमी होणार नाही. त्या परिस्थितीतही ज्यांच्यामध्ये वरील गुणांचा अभाव राहील ते दुःखे आणि दुर्दैवीच राहणार. माणसाची श्रद्धा असताना आज ईश्वर राहिलेले नसले तरी त्याच्या जागी आदर्श सरकार आणि आदर्श समाज रचना बनलेली आहे. पण हा भुलावा आहे. प्रत्येकाने वरील गुण आत्मसात करणे हेच त्याला सुखी होण्याचे साधन आहे. आदर्श सरकार व आदर्श समाज देखील वरील साधे गुण अंगी असलेल्या माणसांना सुख आणि स्वास्थ्य, शांती आणि समृद्धी लावेल, अन्यथा गुणहीनांना ते शक्य नाही. म्हातारा देवाकडे डोळे लावून बसत आहे. आजचा तरुण आपले व्यक्तिमत्व तयार न करता, अंगी पात्रता न बांधता आदर्श सरकार आणि आदर्श समाज व्यवस्था दोन्ही गोष्टींकडे सुखार्थ डोळे लावून बसला आहे. हे नष्ट गेल्यानेच पाहिजे ते नवीन निर्माण होईल असा त्याचा भोळा भाव आहे. असं श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया.
पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. इथे आपला आज परिचय ग्रंथ हा पूर्ण होत आहे.